जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, म्हणूनच आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। समर्थ म्हणतात की मकर संक्रांतीच्या मुहूर्तानेच सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो। मकर संक्रांतीच्या मुहूर्ताने सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि यामुळेच या सणाला मकर संक्रांती हा सण म्हटला जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। सूर्य अगोदर धनु राशीत असतो आणि मकर संक्रांती दिवशी तो धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो। मकर संक्रांतीपासून सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांती हा दिवस म्हणून आपण साजरा करतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। समर्थ म्हणतात की मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात येतो की त्या दिवशी भरपूर थंडी असते। हिवाळ्यात हा सण येतो आणि थंडीचे दिवस असतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की शरीराचे तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण या दिवशी केले पाहिजेत आणि ते उष्ण देणारे पदार्थ आपण या मकर संक्रांती दिवशी खाल्ले पाहिजेत, तरच आपलं आरोग्य उत्तमच राहील। थंडीमुळे अनेक लोकांचे आरोग्य बिघडते, थंडीमुळे अनेकांना त्रास होतो, कारण उष्णता ही थंडीच्या दिवसात कमी असते आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या शरीराचे तापमान वाढवण्यासाठी आपण उष्ण पदार्थ या दिवशी खाल्ले पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। आणि म्हणून समर्थ म्हणतात की मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो सण असतो त्याला भोगी असं म्हटले जातं आणि या भोगीच्या सणाला आपण अनेक प्रकारच्या फळभाज्या, अनेक प्रकारच्या शेंगा भाज्या, अनेक प्रकारच्या सर्व काही प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्या एकत्रित करून या दिवशी भाजी केली जाते आणि या दिवशी समर्थ म्हणतात की बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी आणि असे अनेक पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे पदार्थ आवर्जून आपणही खाल्ले पाहिजेत आणि तरच आपल्या शरीराचे तापमान ही गरम राहते असं समर्थ आपल्याला ते सांगतात। समर्थ म्हणतात की मकर संक्रांती दिवशी गुळाची पोळी बनवली जाते। मकर संक्रांती दिवशी तिळगुळांच्या पोळ्या बनवल्या जातात आणि तिळगुळांच्या पोळ्या मकर संक्रांती दिवशी देवालाही नैवेद्य दाखवलं जातं आणि त्यानंतर ह्या पोळ्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान ही वाढणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत। तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत। यामुळे हिवाळ्यात जेवणामध्ये याचा समावेश केला जातो। हिवाळ्यामध्ये आणि जेवणामध्ये याचा समावेश आपण केला जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। समर्थ म्हणतात की मकर संक्रांती दिवशी आवर्जून तिळगुळाच्या पोळ्या करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। समर्थ म्हणतात की मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होतो। मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस तिला एवढा मोठा होतो आणि समर्थ म्हणतात की मकर संक्रांत झाल्यापासून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते। मकर संक्रांत झाल्यापासून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी हळदी कुंकाचेही आयोजन करतात। मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी बायका हळदी कुंकाचेही आयोजन केले जातं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। समर्थ म्हणतात की रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात। रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगला तापायला सुरुवात होतो। सूर्यदेव मकर संक्रांतीपासून चांगला तापायला सुरुवात होतो आणि मकर संक्रांतीपासून दिवस वाढायची ही सुरुवात होते आणि म्हणून समर्थ म्हणतात की मकर संक्रांतीपासून दिवसही मोठा होतो आणि सूर्याचं तापमानही वाढतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं। समर्थ म्हणतात की मकर संक्रांती दिवशी यशोदानेही आपत्ती प्राप्तीसाठी या दिवशी उपवास केला होता आणि म्हणूनच या दिवशी तिळगुळ ही वाटले जाते। मकर संक्रांती दिवशी यशोदेने आपत्य प्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी यशोदेने उपवास केला होता आणि म्हणूनच या दिवशी तिळगुळ ही वाटले जाते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं। समर्थ म्हणतात की अर्जुनाला ज्यावेळेस अर्जुनाला बाण लागल्यावर या दिवसाचे महत्व कळाले। अर्जुनाला ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस अर्जुनालाही त्या दिवसाचे महत्व कळाले
मकर संक्रांती दिवशीच माझाही मृत्यू व्हावा या दिवसाचीच निवड अर्जुनानेही केली होती. अर्जुनालाही बाण लागल्यावर हा दिवस उत्तमच आहे, चांगला आहे हे अर्जुनाला ज्यावेळेस कळाले त्यावेळेस अर्जुनानेही प्रभू श्रीकृष्णांना निवेदन ठेवले की माझाही मृत्यू मकर संक्रांती दिवशीच व्हावा असं अर्जुनाने श्रीकृष्णांना निवेदन ठेवले होते. समर्थ म्हणतात की या दिवशी संक्रांती देवीने मकर संक्रांती दिवशी संक्रांती देवीने शंकरासूर या राक्षसाचाही वध केला होता. या दिवशी संक्रांती देवीने शंकरासूर राक्षसाचाही वध करून सर्व लोकांना सुखी केले होते. तो राक्षस सर्व लोकांना त्रास देत होता असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. समर्थ म्हणतात की संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसालाही देवीने ठार केले. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर या नावाच्या राक्षसालाही देवीने ठार मारले आणि त्या दोन्ही राक्षसाला देवीने मारले आणि त्यामुळेच सर्व लोकांना त्या राक्षसाच्या जाचातून त्या त्रासातून प्रजेलाही मुक्ती मिळाली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की हा सण सर्व लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यास प्रोत्साहित करतो. हा सण सर्व लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासही प्रोत्साहित करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत वातावरण छान असते. समर्थ म्हणतात की मकर संक्रांती दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत वातावरणही छान असते आणि म्हणून समर्थ म्हणतात की या वातावरणामध्ये तुम्हीही नामस्मरण करा, एक मंदिरात जाऊन देवाचंही दर्शन घ्या, परमेश्वराचंही आशीर्वाद घ्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.